तर मागच्या भागात आपण पाहिलं की मानसी आकाशला हळूहळू विसरू लागली होती. त्या वेदनेतून बाहेर पडण्यासाठी तिने किती संघर्ष केला होता हे फक्त तिलाच माहिती होतं. आकाश मात्र आनंदी नव्हता. त्याने लगेच मानसीला भेटायचं होतं. त्या पोलीस अधिकाऱ्यासमोर तिने केलेल्या कबुली जबाबाबद्दल तिला विचारायचं होतं. त्याला सूड घ्यायचा होता. त्याचा अपमान झाला होता. त्याला छळण्यात आलं होतं आणि त्यामुळे तो जणू राक्षसासारखा बनला होता. त्यांच्या आईने स्वप्नाला सांगितलं होतं की तिने मानसीला रस्त्यावर एका अनोळखी मुलाला किस करताना पाहिलं. स्वप्न आणि इतरांनी मानसीच्या शब्दांना फारसं महत्त्व दिलं नाही. त्यांना वाटलं ती अजून तरुण आहे आणि त्या मुलाच्या आकर्षणाला भुलली असेल. हॉटेलमध्ये रूम नंबर 43 रिंकी मोठ्याने रडत होती आणि कोणीतरी तिला मदत करेल का यासाठी इकडे तिकडे पाहत होती. निकित हॉटेलमध्ये आला आणि तिचा शोध घेऊ लागला. तो प्रत्येक मजल्यावर जाऊन प्रत्येक खोलीचा दरवाजा संयमाने ठोठावत होता. रिंकीचा शोध घेत होता. दरम्यान पोलिसांनी आकाशला अटक केली होती. निकितने आधीच आकाशच्या प्राध्यापकांची, जे त्याचे गॉडफादर होते, बोलून त्याची काळजी घ्यायला सांगितलं होतं. निकित 4थ्या मजल्यावर पोहोचला. तो रूम नंबर 43 समोर उभा राहिला. त्याने बेल वाजवली आणि दरवाजा ठोठावला, पण काही उपयोग झाला नाही. कोणीही दरवाजा उघडला नाही. तरी रिसेप्शनिस्टने सांगितलं होतं की ती खोली कुणीतरी घेतली आहे. निकितला काहीही चूक करायची नव्हती. मित्राने रिंकीला धावत आणि घाबरलेल्या अवस्थेत हॉटेलमध्ये जाताना पाहिलं होतं. निकितने एक्झिटचं CCTV फुटेजही पाहिलं, पण त्यात ती बाहेर जाताना दिसली नाही. म्हणजे ती अजूनही हॉटेलमध्येच होती. यामुळे त्याचा संशय खात्रीत बदलला. त्याला पूर्ण विश्वास होता. रिंकीला वाचवण्यासाठी त्याने अनेक मार्ग विचारात घेतले आणि शेवटी हा मार्ग निवडला. त्याने कसेबसे हॉटेलमधील एका वेटरला लाच दिली. त्याचा हॉटेलचा युनिफॉर्म घातला आणि प्रत्येक खोली तपासायला सुरुवात केली. निकितने तर त्या वेटरच्या पायांवर पडून त्याला मदत करण्याची विनंती केली होती. त्याला फक्त एकच गोष्ट हवी होती, रिंकी, तिची सुरक्षितता, कोणत्याही किमतीवर. त्याला आणखी काही नको होतं. तो अधीर झाला आणि पुन्हा एकदा दरवाजा ठोठावला, पण दरवाजा उघडला नाही. मग तो गुडघ्यावर बसला आणि छोट्याशा किल्लीच्या भोकातून आत डोकावण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने त्याला आत काही दिसलं नाही, पण त्याला हलकेसे कुरकुरण्याचे आवाज ऐकू आले. कोणीतरी रडत असल्याचा आवाज. हे ऐकून त्याला थोडासा दिलासा मिळाला. रिंकी, तो चिंतेने ओरडला. ती कुरकुरत होती, रडत होती आणि शेवटी तिने प्रतिसाद दिला. रिंकी, निकितने पुन्हा आशेने तिचं नाव हाक मारलं. रिंकीला थोडी शुद्ध आली. कोणीतरी तिला हाक मारत आहे हे तिला जाणवलं. तिने डोळे उघडले आणि पुन्हा त्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने जवळ ठेवलेल्या टेबलला लाथ मारली. रिंकी, निकित आनंदाने ओरडला. रिंकी, तो आवाज ऐकून रिंकीला कळालं तो निकितच आहे. देवाने त्याला पाठवल्याबद्दल तिने मनात देवाचे आभार मानले. निकित सावध झाला. आता कोणत्याही परिस्थितीत दरवाजा उघडायचाच असा त्याचा निर्धार होता. तो शांतपणे कोणीतरी येऊन दरवाजा उघडण्याची वाट पाहू लागला. त्याने रिंकीलाही तसंच थांबायला सांगितलं. त्याने पटकन एक स्टीलची फुलदाणी उचलली आणि दरवाजा उघडणाऱ्या व्यक्तीची वाट पाहत तिथेच उभा राहिला. त्याने CCTVचीही व्यवस्था केली आणि पडद्यामागे लपून उभा राहिला. तेवढ्यात वॉचमन दारूच्या नशेत धडपडत तिकडे आला. हे पाहून निकितचं काम सोपं झालं. त्याने फुलदाणीने त्याच्या डोक्यावर जोरात वार केला आणि लगेच खोलीत शिरला. तो पटकन रिंकीजवळ गेला, तिचे हात सोडवले आणि तिच्या तोंडावर लावलेलं प्लास्टर काढून टाकलं. रिंकीने क्षणभर त्याला घट्ट मिठी मारली. तिला वाटलं नव्हतं किती वाचेल. निकितने तिच्या खांद्यावर हलकेच थोपटलं आणि तिला खोलीबाहेर ओढत घेऊन गेला. दरम्यान वॉचमनने कसाबसा डोळे उघडले आणि संतापाने उठून बसला. तो जमिनीवर बसला आणि आपल्या टोळीतील एका माणसाला फोन करून त्यांना पाठलाग करायला सांगितलं. निकितने रिंकीचा हात घट्ट धरला आणि तिला हॉटेलच्या बाहेर घेऊन जाऊ लागला. दोघेही धावत होते. त्या हॉटेलच्या बाहेर पडायला अगदी काही पावलं दूर होते, पण अचानक प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी त्यांना अडवलं. रिंकी घाबरली आणि तिने निकितकडे पाहिलं. निकितने लगेचच त्यांच्या प्राध्यापकांना त्यांचा तपशील मेसेज करून पाठवला. आम्ही तुम्हाला ताब्यात घेत आहोत. पोलिसांनी त्यांना अटक केली आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले. निकित मात्र इतका सतर्क होता की त्याने योग्य वेळी आपल्या प्राध्यापकांना फोन केला होता, पण तोपर्यंत नुकसान झालं होतं माध्यमांच्या रूपाने. एका पोलिसाने रिंकीचा फोटो मीडियाला दिला आणि तिची ओळख उघड केली. शेवटी त्यांच्या प्राध्यापकांनी निकित आणि रिंकीची सुटका केली. हे सगळं नेमकं कोणी केलं हे कोणालाच माहिती नव्हतं, पण एवढं मात्र स्पष्ट होतं की त्या वॉचमनचा यात मोठा हात होता.
पैशासाठी रिंकीला विकण्यासाठी त्याने हे सगळं केलं असावं हे आश्चर्यकारक नव्हतं. या घटनेनंतर रिंकी खोल नैराश्यात गेली. लोक तिच्याबद्दल निरर्थक आणि घाणेरड्या गोष्टी बोलू लागले. पण निखित आणि आकाशच्या मदतीने ती हळूहळू पुन्हा सावरू लागली. आकाशची सुटका नेमकी कशी झाली हे त्याच्याशिवाय कोणालाच माहीत नव्हतं. त्या वॉचमनचं आणि इतर तस्करांचं पुढे काय झालं याचंही कोणाला काहीच माहिती नव्हतं. पण काही दिवसांनी आकाश रेल्वे रुळांच्या जवळ रक्ताच्या थारोड्यात सापडला. कसेबसे त्याला वाचवण्यात आलं आणि त्याच्यावर उपचार करण्यात आले. पण त्या सगळ्या आठवणी त्याला सतत त्रास देत राहिल्या. त्याने आपल्या अटकेमागे कोण आहे याचा शोध घेतला आणि त्याला खात्री झाली त्यामागे मानसीचे बाबा होते. त्याला कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यावर सूड घ्यायचा होता आणि मानसीचं आयुष्यही उद्ध्वस्त करायचं होतं. पण या सगळ्या पलीकडे अजूनही बरंच काही आहे जे फक्त त्या सैतानालाच माहिती आहे. योग्य वेळ आल्यावर तोच त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. आकाश संजयचा इतका तिरस्कार का करतो हेही त्याच्याशिवाय कोणालाच माहिती नव्हतं. तो एक गूढच होता. मानसीने ही सगळी गोष्ट स्वप्ना आणि इतरांना सांगितली. ती तिथेच उभी राहिली, फिक्या चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहत. तिला कोणीतरी काहीतरी बोलावं असं वाटत होतं. स्वप्ना तिथेच बसून मोठ्याने रडू लागली. तिला विश्वासच बसत नव्हता की तिच्या बाबांनी हे सगळं केलं आहे. पण मग आकाशने संजयलाच का लक्ष केलं हे नीरजलाही समजत नव्हतं. जरी रिंकीला अडकवून तिची अटक करण्यात मानसीच्या बाबांचा थेट हात नव्हता, तरीही स्वप्नाला वाटत होतं की तिच्या आयुष्यात झालेल्या नुकसानीसाठी ते काही प्रमाणात जबाबदार आहेत. रिंकी आकाशचा शोध घेत हॉटेलमध्ये आली होती आणि त्यांच्या गेस्ट हाऊसचा वॉचमन तिला पळवून नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावत होता. मानसीच्या बाबांनी त्याच्यावर विश्वास ठेवायला नको होता. त्याने त्या फोटोच्या मदतीने त्यांच्या बाबांचं मन बिघडवलं. पोलिसांची मदत घेऊन दोन्ही मित्रांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या वैयक्तिक सुडासाठी त्यांच्या बाबांचा उपयोग केला. त्यांच्या नावाचा आणि प्रतिष्ठेचा वापर करून गुन्हेगारी कामं केली. त्यांच्या बाबांनी त्याच्यावर इतका आंधळा विश्वास कसा ठेवला? पण आकाशच्या बाबतीत त्यांनी जे केलं ते खरोखरच माफ करण्यासारखं नव्हतं. स्वप्नालाही तसंच वाटत होतं. त्यांनी एका गुन्हेगाराच्या शब्दांवर आंधळेपणाने विश्वास ठेवला आणि आकाशचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांना लाच दिली. जर आकाश मेला असता तर, जर त्याच्यासोबत काही भयंकर घडलं असतं तर. मानसी तर त्या विचारानेही हादरून गेली. त्यावेळी तिने कसाबसा स्वतःला सावरलं होतं, पण आता ती त्या गोष्टीचा विचारही करू शकत नव्हती. स्वप्ना मात्र काहीच बोलली नाही. यामुळे मानसीचा राग आणखी वाढला. मानसीला स्वप्नाने काहीतरी बोलावं असं वाटत होतं. किमान आपल्या बाबांविरुद्ध एक शब्द किंवा आपल्या नवऱ्याच्या बाजूने एक शब्द. पण तिच्या बहिणीने काहीच बोललं नाही. यावेळी स्वप्ना रागावलेली नव्हती. ती काहीतरी वेगळ्याच विचारात गढून गेली होती. ती इतकी विचारात हरवली होती की मानसीला ते अपमानासारखं वाटू लागलं. मानसीने घाईघाईने आपली हँडबॅग उचलली आणि बाहेरच्या दिशेने चालू लागली. तिला तिथून निघून जायचं होतं. बस, आता पुरे झालं होतं. ती अजून वाट पाहू शकत नव्हती. दी, माझ्याशी बोल, मी निघते आहे. तिने शेवटचा प्रयत्न केला, पण स्वप्ना पूर्ण धक्क्यात होती. तिने एक शब्दही बोलला नाही. यावेळी मानसीला थांबवायलाही कोणी आलं नाही. यामुळे मानसीला खूप दुखावलं गेलं, कारण सगळेच त्या सत्याच्या धक्क्यात होते. तिने नीरजकडे पाहिलं आणि जड मनाने बाहेरच्या दिशेने चालू लागली. नीरजही शांत राहिला. हे पाहून मानसीला आश्चर्य वाटलं, कारण नीरज नेहमी काहीतरी बोलतो, पण आज तोही शांत होता. तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच हे सत्य समजून घेण्यासाठी थोडा वेळ हवा होता. पण मानसीला घाई होती. तिच्याकडे थांबण्यासाठी वेळ नव्हता. नीरजने संजयच्या खांद्यावर हलकेच थोपटलं आणि त्याला मानसीला तिच्या घरी सोडायला सांगितलं, कारण आता त्याला स्वप्नाची काळजी घ्यायची होती. ती अक्षरशः थरथरत होती. संजयने मान हलवली आणि शांतपणे मानसीच्या मागे गेला. त्याने भूमीला तिथेच थांबायला सांगितलं. मानसीने संजयची मदत नाकारण्याचा प्रयत्न केला, पण संजयने तिला एकटी सोडलं नाही. दोघेही गाडीत बसले आणि तिच्या घरी निघाले. संजयने मानसीकडे पाहिलं. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती पूर्णपणे शांत राहिली. संजय मानसीला तिच्या घरी घेऊन गेला. मानसी शांतपणे अश्रू ढाळत बसली होती. संजयला तिचं दुःख समजत होतं. त्याने तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण त्याच्या प्रत्येक शब्दाला ती फक्त दुःखी असू देत होती. नीरजने संजयशी त्याच्या वडिलांबद्दल बोललं. या सगळ्या गोंधळात त्याच्या वडिलांचा हात असावा अशी त्याला शंका होती. संजय सुरुवातीला हादरला, पण नंतर त्याला जाणवलं की यात खरंच त्याच्या वडिलांचीच चूक असू शकते. तो कोणत्या गोष्टीची किंमत चुकवत आहे. काहीतरी असं आहे जे त्याचे वडील सगळ्यांपासून लपवत आहेत.
म्हणूनच आकाश त्याच्यावर सूड उगवण्यासाठी मागे लागला असतानाही संजय शांत राहिला. पक्के पुरावे मिळाल्यावर तो आपल्या वडिलांना त्यांच्या कृत्यांबद्दल सामोरा जाणार होता. स्वप्नाने मानसीची थोडं कठोर वागणं केलं. नीरजने स्वप्नाला आकाशबद्दल आणि त्याने शोधलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने त्याच्या एकाही शब्दाकडे लक्ष दिलं नाही, कारण तिला आकाशचा तिरस्कार होता. नीरजला कधीच वाटलं नव्हतं की स्वप्ना इतकी उतावळी प्रतिक्रिया देईल आणि तिचा राग इतका तीव्र असेल. संजयने गाडी आकाशच्या घरासमोर थांबवली. मानसी घाईघाईने खाली उतरली. मुसळधार पाऊस पडत होता. अनपेक्षित आणि बिनमोसमी पावसामुळे शहर अक्षरशः भिजून निघालं होतं. संजयने तिला गाडीतून उतरू नकोस असा इशारा दिला. त्याऐवजी आकाशला फोन करून छत्री किंवा काहीतरी आणायला सांग असंही तो म्हणाला. पण मानसीने त्याच्या शब्दांकडे अजिबात लक्ष दिलं नाही. तिने पटकन लॉक उघडलं, गाडीतून उतरली आणि घाईघाईने 2-3 पावलं पुढे गेली. पण पुढच्या क्षणी ती धाडकन खाली कोसळली. काहीतरी लागून ती जमिनीवर आपटली. संजय घाबरला आणि लगेच खाली उतरला. त्याने तिला हात देऊन उभं केलं. बहुतेक तिच्या पायाला मुरगळलं होतं. ती कळवटपणे रडू लागली. संजयने क्षणभर तिला हलकीशी मिठी मारली आणि शांत होण्यास सांगितलं. ती खूपच घाबरलेली होती. तिच्या बहिणीच्या नकाराने तिला खूप दुखावलं होतं. 25 वर्षांच्या आयुष्यात ती कधीच इतकी थंड, इतकी कठोर झाली नव्हती. ही एक वेगळीच स्वप्न होती. भूमीसोबत भांडण झालं होतं तेव्हाही तिने तिच्याशी बोलणं थांबवलं नव्हतं. पण आता अचानक असं का? इतकं अचानक का? स्वप्नाने नीरजची तुलना आकाशशी केली. हे अन्यायकारक आहे. मानसीने क्षणभर विचार केला. दोघे पूर्णपणे वेगळे लोक आहेत. ती अशी तुलना करू शकत नाही. तू ठीक आहेस ना? संजयने तिच्या चेहऱ्याकडे पाहत विचारलं. ती थंडीने थरथरत होती आणि पूर्णपणे पावसात भिजली होती. हो, ती हळू आवाजात म्हणाली आणि स्वतःकडे पाहिलं. ती पडल्यामुळे तिचा ड्रेस चुरगळला होता आणि त्यावर चिखल व माती लागली होती. ती पुढे एक पाऊल टाकताच तिच्या पायात तीव्र वेदना झाली. ती लंगडत चालण्याचा प्रयत्न करत होती. सावध! संजयने तिची अवस्था पाहिली आणि तिला दरवाजापर्यंत पोहोचायला मदत केली. ती दरवाजासमोर उभी राहिली आणि आकाश येण्याची वाट पाहू लागली. ती विचारात हरवली होती आणि अर्धवट मिटलेल्या डोळ्यांनी उभी होती. आकाशने दरवाजा उघडला आणि क्षणभर त्यांच्याकडे पाहिलं. मानसीचं हृदय जोरात धडधडू लागलं. संजयचा हात तिच्या हाताला आधार देत होता. आकाशने मानसीच्या चेहऱ्याकडे एक क्षण नजर टाकली. ती ठीक नाही हे त्याला लगेच कळलं. ती पूर्णपणे पावसात भिजली होती आणि तिचा ड्रेस चिखलाने माखला होता. त्याची नजर संजयवर गेली. संजय लगेच सावध झाला आणि तिला दिलेला आधार काढून घेण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याने हात काढताच मानसी पुन्हा डगमगली. आकाशने लगेच तिचा हात पकडून तिला सावरलं. आकाश बाजूला झाला आणि दोघांनाही आत येण्यासाठी जागा दिली. नंतर त्याने मानसीला सोफ्यावर बसवलं. संजय काही क्षण तिथे उभा राहिला आणि मग शांतपणे मागे वळून निघू लागला. धन्यवाद, आकाशने हलक्या आवाजात म्हटलं. संजयला काय बोलावं हे कळेना. त्याने पटकन त्याच्याकडे एक नजर टाकली. मनातल्या मनात हसला. एक अवघडलेलं हसू दिलं आणि तिथून निघून गेला. आकाश लगेच मानसीजवळ आला आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. तू ठीक आहेस ना? त्याने तिचे गाल हलकेच हातात घेत विचारलं. मानसीबाबत काहीतरी चुकीचं आहे हे त्याला जाणवत होतं. ती त्यांच्या घरासमोर पडली होती आणि लंगडत दरवाजापर्यंत आली होती हे त्याने पाहिलं होतं. ती पावसात पूर्ण भिजली होती. थंडीने थरथरत होती आणि हरवलेल्या मनस्थितीत चालत होती. हे सगळं त्याने बाल्कनीतून पाहिलं होतं. बाल्कनीतून हे सगळं पाहून तो विचार करू लागला. तिने स्वतःला काय केलं आहे? हे काय चाललं आहे? त्याने तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला पण तिने हलकेच हाताने त्याला दूर केलं. नको, माझा ड्रेस मळला आहे. मी पडले. कदाचित माझ्या अंगाला वास येत असेल, ती हळू आवाजात म्हणाली, अजूनही तिचा हात त्याच्या छातीवर ठेवून. वेडी आहेस तू, तो म्हणाला आणि तिला घट्ट मिठी मारत तिच्या खांद्यावर थोपटू लागला. सुरुवातीला तिने विरोध केला, पण शेवटी त्याच्या मिठीत शरण गेली आणि त्याला परत मिठी मारली. त्याच्या मजबूत बाहूंमध्ये तिला घरासारखी सुरक्षितता वाटत होती. सगळं ठीक आहे ना? मला सांग, तो म्हणाला आणि तिला उभं केलं. ती चालायचा प्रयत्न करत होती पण पुन्हा डगमगली. तिचा पाय मुरगळल्यामुळे तो थरथरत होता. त्याने क्षणाचाही विलंब न करता तिला उचलून आपल्या हातात घेतलं आणि खोलीत घेऊन गेला. तो सतत तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता. ती खूप फिकट आणि उदास दिसत होती. आता काय झालं? तो अस्वस्थ झाला.
त्याने तिला हलकेच बेडवर बसवलं आणि कपडे बदलायला सांगितलं. काही वेळापूर्वी तिला एकटी सोडून तो बाहेर गेला. जाण्यापूर्वी त्याने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं आणि क्षणभर तिला मिठी मारली. आता त्याला खात्री झाली होती तिला काहीतरी खूप त्रास देत आहे. ती आरशात स्वतःकडे पाहू लागली आणि अचानक जोरजोरात रडू लागली. तिला स्वतःलाही कळत नव्हतं की ती इतकी का रडते आहे. तिने आयुष्यात कधी इतकं रडली नव्हती. ती स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. शेवटी ती उठली, कपाटाजवळ गेली, कॅज्युअल कपडे घातले आणि बेडवर ठेवले. मनाविरुद्ध तिने डोक्यावर गरम पाणी सोडलं. ती शॉवरखाली उभी राहून आपल्या भटकणाऱ्या विचारांना थांबवण्याचा प्रयत्न करत होती. अंघोळ आटोपून तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि पटकन टॉवेल अंगाभोवती गुंडाळला. तिला माहिती होतं की आकाश तिची जेवणासाठी वाट पाहत असेल. तिची नजर घड्याळाकडे गेली आणि त्याला थांबवून ठेवल्याबद्दल तिने स्वतःला चोरडलं. ती घाईघाईने 2 पावलं पुढे गेली आणि पुन्हा धाडकन जमिनीवर पडली. ही तिसरी वेळ होती की ती पडली. मानसी? आकाश धावत तिच्याकडे आला आणि ते दृश्य पाहून क्षणभर त्याचा श्वास अडकला. ती गुडघ्यावर बसलेली होती आणि शरीराभोवती टॉवेल गुंडाळलेला होता. ती वेदनेने कुरकुरत होती, पण तरीही त्याच्या नजरेला तिचं सौंदर्य आणि तिच्या देहाची रचना दिसल्याशिवाय राहिली नाही. त्याने स्वतःच्या मनाला शिवी दिली आणि घाईघाईने तिच्याकडे गेला. पुन्हा पडलीस का? तो हळू आवाजात विचारतो. माझा पाय खूप दुखतो आहे. तो लंगडतोय, म्हणून मी पुन्हा पुन्हा पडते, ती लहान मुलीसारखी म्हणाली. त्याला तिची खूप कीव आली आणि तिचा त्रास कमी करण्यासाठी काहीतरी करावंसं वाटलं. क्षणभर त्याची नजर तिच्या ओठांवर गेली. छे! त्याने डोळे बंद करून स्वतःलाच झापलं. त्याने तिचा हात धरून तिला बेडवर बसवलं. एकदा पाहू दे, तो म्हणाला आणि गुडघ्यावर बसून तिचा पाय हातात घेतला. तो हलकेच तिच्या पायावर दाब देत होता. दुखतंय नेमकं कुठे ते शोधत होता. घोट्याच्या थोडं वर हलकी सूज आणि जखम दिसत होती. आह! त्याने तिथे हात लावताच ती वेदनेने ओरडली. तो उठला, वेदनाशामक स्प्रे आणला आणि तिच्या पायावर फवारला. आह! तो पायाला स्पर्श करताच ती त्याच्या खांद्याला पकडून वेदनेने दाब देत होती. तो अजूनही तिच्यासमोर गुडघ्यावर बसला होता आणि तिचा पाय त्याच्या गुडघ्यावर ठेवलेला होता. ठीक होईल, तो म्हणाला आणि तिचा पाय हलकेच चोडू लागला. काही मिनिटे ते तसेच शांत बसले. ती डोळे मिटून बसली होती, वेदनेने ओठ चावत. क्षणभराने त्याने वर पाहिलं. सुंदर, तो पुटपुटला आणि तिच्या पायाजवळ नाक टेकवत हलकेच स्पर्श केला. त्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारा आला. तिच्या पोटात फुलपाखरं उडू लागल्यासारखं वाटलं. देवा, तू खूप सुंदर आहेस मानसी. यावेळी तो मोठ्याने बोलून गेला आणि स्वतःच्या हातांच्या बोटांना चावत बसला. मानसीला अचानक त्याचे शब्द लक्षात आले आणि तिने स्वतःकडे पाहिलं. तिने अंगावर फक्त ओला टॉवेल गुंडाळला होता. तो गळ्याखाली सैल लटकत होता आणि तिची बरीच त्वचा दिसत होती. अरे! ती लगेच लाजली आणि पटकन पाय मागे ओढण्याचा प्रयत्न केला. घाईत तिने पायाला पुन्हा थोडा त्रास दिला आणि पटकन कपडे उचलून छातीसमोर हात ठेवून उभी राहिली. आकाशने खोल श्वास घेतला आणि उठताना नकळत तिच्याकडे पुन्हा 1-2 वेळा पाहिलं. त्याला स्वतःची चूक जाणवली आणि तो लाजेने गप्प उभा राहिला. तो स्वतःला खूप आवरत होता, पण तिला पुन्हा एकदा पाहिल्याशिवाय तिथून जावंसं त्याला वाटत नव्हतं. माफ कर. तो पटकन वळला आणि तिथेच काहीतरी पुटपुटत उभा राहिला. त्याच्या त्या वागण्यावर मानसी हलकसं असली, पण तीही तितकीच लाजली होती. डिनर, मी वाट बघतो, तो अडखळत म्हणाला आणि जवळजवळ धावतच तिथून निघून गेला. तिने कपडे बदलले आणि सावधपणे चालत हॉलकडे आली, त्याच्याबद्दल किंवा त्याच्या शब्दांबद्दल जास्त विचार न करण्याचा प्रयत्न करत. आकाश? ती हॉलमध्ये आली तेव्हा तो दोघांसाठी जेवण वाढत होता. तो हलकासा असला, पण तिने हसू परत केलं नाही. दोघे जेवायला बसणार होते. मानसी, तुला काय त्रास होतो आहे? तो हलक्या आवाजात म्हणाला आणि तिला घास घ्यायला सांगितलं. तिने घाबरून गिळलं. त्याला काय सांगावं? मला वाटलं होतं तू मला मेसेज करशील, मी तुला घ्यायला येईन, पण तू केलाच नाहीस. तू पावसात भिजून आलीस, स्वतःलाच दुखापत करून घेतलीस. पाहिलंस, तू माझ्या डोळ्यांतही पाहायला तयार नाहीस. त्याने तिचा हात पकडला. त्याच्या शब्दांनी ती दचकली आणि इकडे तिकडे पाहत त्याच्या प्रश्नांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करू लागली. मानसी, आकाश आता थोड्या गंभीर आवाजात म्हणाला. त्याने तिची हनुवटी पकडून तिचा चेहरा आपल्या दिशेने वळवला. मला सांग, सगळं ठीक आहे ना? तुझे बाबा ठीक आहेत ना? तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. दी? ती उदास चेहऱ्याने पुटपुटली. दी? तो भुव्या उंचावून तिच्याकडे पाहत राहिला.
ती पुढचं वाक्य पूर्ण करेल याची वाट पाहत. तिने माझ्याशी बोलणंच बंद केलं आहे. मी तुझी बाजू घेतली म्हणून ती रागावली आहे. शेवटी मानसीला सत्य कबूल केल्याशिवाय राहवलं नाही. तो तिचं म्हणणं समजून गेला. माझी बाजू घेतली? तो तेच शब्द पुन्हा पुन्हा पुटपुटू लागला. त्याच्या चेहऱ्यावर अचानक आनंद चमकला. त्याने मानसीकडे उजळलेल्या चेहऱ्याने पाहिलं. क्षणभर त्याचे डोळेही ओलावले. ती तुझ्यावर रागावली आहे आणि तिला वाटतं बाबांच्या अवस्थेला तूच जबाबदार आहेस. मानसीने निराशपणे डोकं हलवलं. आपण काय अपेक्षा ठेवू शकतो मानसी? माझे शब्द आणि माझी कृत्य यामुळे तिच्या मनात माझ्याबद्दल वाईट छाप पडली आहे. तो खोल श्वास घेत म्हणाला. ती तुझ्यावर खूप प्रेम करते म्हणूनच ती अशी प्रतिक्रिया देते, तो उदास चेहऱ्याने म्हणाला. मानसीने दीर्घ श्वास घेतला आणि हलकेच त्याचा हात दाबला. काळजी करू नकोस. ती 2 दिवसांपेक्षा जास्त माझ्यावर रागावून राहू शकत नाही. ती डोळ्यांच्या कोपऱ्यातील अश्रू पुसत म्हणाली. माफ कर. तो डोळे मिटत म्हणाला. त्याला चांगलंच माहीत होतं की त्याने तिच्यासाठी परिस्थिती कठीण केली आहे. तिला हे सगळं दुःख शांतपणे सहन करावं लागत आहे. दोघांनीही शांततेत जेवण संपवलं. मानसी तिथे बसून आकाशकडे पाहत होती. तो टेबल साफ करण्यात व्यस्त होता. त्याने तिच्याकडे हसून पाहिलं आणि आपलं काम संपेपर्यंत थांबायला सांगितलं. त्याला माहीत होतं की तिला त्याची मदत हवी आहे. शेवटी तो तिच्याकडे परत आला. तिने त्याच्याकडे हात पुढे केला. तो हलकेच हसला आणि तिच्या हातावर हलकासा थाप मारली. मानसीला त्याचं वागणं संशयास्पद वाटलं. तो खट्याळपणे डोळा मारतो. ती आश्चर्याने तोंड उघडून पाहत राहिली आणि लगेच हसत तोंड बंद केलं. त्याने तिला आपल्या हातात उचलून घेतलं. तिने त्याच्या मानेभोवती हात गुंडाळले. त्याच्या त्या खट्याळ स्वप्नाळू रूपाने ती मोहरून गेली. त्याला तिचा चेहरा दिसत नव्हता, पण त्याच्या मनात तिच्यासोबत खोलीत झालेल्या प्रसंगाच्या आठवणी फिरत होत्या. त्या विचाराने त्याचा श्वास अडखडला. ती खरंच खूप सुंदर होती, जणू एखादी बाहुलीच. त्याने तिला हलकेच बेडवर ठेवले आणि तिच्या बाजूला बसला. ती थोडी लाजत हसली. झोप, सगळं ठीक होईल. तो तिचा चेहरा हातात घेत म्हणाला. आशा आहे, ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. तो पटकन तिला मिठी मारून बसला. त्याच्यासाठी शांत राहणं कठीण होतं. आपलं धडधडणारं हृदय शांत करण्यासाठी तरी त्याला तिला मिठी मारायची होती. सुदैवाने यावेळी तिने त्याला थांबवलं नाही. काही क्षणांनी ते दोघे थोडे दूर झाले आणि एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागले. तिला याची अजिबात अपेक्षा नव्हती. ती टोमॅटोप्रमाणे लाल झाली आणि आपला चेहरा त्याच्या छातीत लपवला. त्याला तिची भावना समजली आणि त्याने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. आय लव्ह यू मानसी. तो पुन्हा तिच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाला. ती त्याच्या डोळ्यात पाहू लागली. त्याच्या नजरेतली प्रामाणिकता तिला स्पष्ट दिसत होती. तिलाही त्याच्यावरचं प्रेम व्यक्त करायचं होतं, पण काहीतरी तिला थांबवत होतं. तिला अजून थोडा वेळ हवा होता. तिच्या चेहऱ्यावरचा तो संभ्रम पाहून त्याचा चेहरा थोडा उतरला. झोप, तू खूप थकली आहेस, तो हळू आवाजात म्हणाला. त्याला समजलं होतं की तिला वेळ हवा आहे. तरीही या नात्यात होत असलेल्या प्रगतीमुळे तो आनंदी होता. ती पटकन त्याला मिठी मारत बेडवर आडवी झाली. दोघेही एकमेकांना बिलगून पडले होते. मी एक प्रश्न विचारू का? ती अचानक म्हणाली. तिचा आवाज थोडा गंभीर होता. काय? आकाशने तिच्याकडे वळून तिच्या डोळ्यात पाहिलं. तू संजय विरुद्धची केस का मागे घेतलीस? तिच्या प्रश्नाने तो थोडा दचकला. या क्षणी ती असा प्रश्न विचारेल असं त्याला वाटलं नव्हतं. तो शांत राहिला आणि तिच्या डोळ्यात पाहत दीर्घ श्वास घेतला. ती काही मिनिटं त्याच्या उत्तराची वाट पाहत राहिली, पण ती खूप थकली होती. त्याचा स्पर्श तिच्या मनाला आणि आत्म्याला शांत करत होता. मला थोडा वेळ दे, मी तुला सगळं सांगेन, तो हलक्या आवाजात म्हणाला. ती लगेचच त्याला अजून घट्ट मिठी मारत झोपी गेली. आता तिला काहीही विचार करायचा नव्हता. आकाश जागा झाला तेव्हा त्याने पाहिलं की मानसी त्याला बिलगून शांतपणे झोपली होती. तेवढ्यात त्याला लक्षात आलं की तिचा फोन सतत वाजत होता. त्याने कॉलरचं नाव पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात आनंद चमकला. मानसी, मानसी, तो तिला थोडा जोरात हलवत म्हणाला. मानसी गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत उठली. तिने क्षणभर त्याचा हात हलकासा थोपटत त्याला शांत राहायला सांगितलं. काय? ती जांभई देत म्हणाली आणि पुन्हा त्याला मिठी मारणार होती. पहा जरा, तुला कोण फोन करतंय, तो म्हणाला आणि तिचे हात, जे त्याच्या कमरेभोवती घट्ट होते, हलकेच दूर करण्याचा प्रयत्न करू लागला. ती चिडली आणि त्याला बाजूला ढकलत अनिच्छेने फोन उचलला. झोप मोडल्यामुळे तिने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि कॉलरचं नाव न पाहताच फोन उचलला. मानसीच्या या वागण्याने आकाश थोडा चकित झाला. हॅलो, ती चिडलेल्या आवाजात म्हणाली.
पण समोरून काहीच उत्तर आलं नाही. त्या शांततेने मानसी आणखीच चिडली. हॅलो, काही बोलणार आहात का, की तुम्ही मुके आहात? ती रागाने म्हणाली. खरं तर स्वप्नाने तिला फोन करून माफी मागायची होती, पण मानसीचे शब्द ऐकून तीच दचकली. हॅलो, कोण बोलतंय? मानसीने पटकन फोन कानापासून दूर केला आणि नंबर व कॉलरचं नाव पाहिलं. मानसीची ती खोळकर हालचाल पाहून आकाश हलकंसं हसू लागला. मानसीने दात ओठात चावत त्याच्या पोटात हलकासा धक्का दिला. राक्षस, तो पुटपुटला आणि तिच्या कमरेभोवती हात टाकला. दी, मानसीने अचानक मऊ आवाजात म्हटलं. त्यामुळे स्वप्नाला थोडा दिलासा मिळाला. सॉरी दी, मी नाव पाहिलंच नाही, माफ कर, ती डोळे मिटत म्हणाली आणि आकाशच्या मिठीत थोडी हलत राहिली. राक्षस, आकाश तिच्या कानाजवळ पुटपुटला. त्यामुळे तिचं बोलणं आणखी कठीण झालं. दी, मानसी सावध झाली आणि त्याला हात काढायला सांगितलं. आकाशने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तिच्या कमरेवरील आपला हात सोडला. ती बेडच्या एका कोपऱ्यात जाऊन बसली आणि स्वप्नाशी बोलू लागली. मला तुझ्याशी बोलायचं आहे, ये, स्वप्नाने सांगितलं. मानसीच्या चेहऱ्यावर लगेच हसू उमटलं. हो दी, नक्की, ती उत्साहाने म्हणाली. ती पूर्णपणे दुसऱ्या बाजूला वळली, आपल्या त्या खोडकर नवऱ्यापासून आपला आनंद लपवत. मानसी फोन हातात धरून शांत बसलेली पाहून आकाश थोडा चिंतित झाला. तो तिच्या खांद्यावरून पुढे वाकून तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करू लागला. मानसी त्याच्याकडे पाहून मोठ्याने हसली. ती खांदे उडवत तिच्याकडे खट्याळपणे हसला. काय, ती आश्चर्याने म्हणाली. सगळं ठीक आहे ना? तुझे बाबा ठीक आहेत ना? तो गंभीर आवाजात विचारू लागला. मानसीला थोडा खेळ करायचा होता. तिने उदास चेहरा करून हळूहळू डोकं नकारार्थी हलवलं. आकाशचा चेहरा पडला आणि तो शांतपणे बसून राहिला. मानसीने खाली पाहिलं आणि मग त्याच्या चेहऱ्याकडे डोकावून पाहत हसू लागली. आकाशने डोळे वर केले आणि तिच्याकडे पाहिलं. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. स्वप्न आणि मानसीचं नातं काय वळण घेईल हे तुम्हाला पुढच्या कथेमध्ये समजेल. पण तोपर्यंत ही कथा कशी वाटली आणि आजचे दोन्ही भाग कसे वाटले हे मला नक्की सांगा.